श्री स्वामी समर्थ. तर बघा, 2 एप्रिल 2026 या दिवशी हनुमान जयंती, हनुमान जन्मोत्सव आलेला आहे. आता नुकतीच रामनवमी झाली आणि आता हनुमान जयंती आलेली आहे. आणि या हनुमान जयंतीच्या दिवशी काही सोप्या आणि साध्या अशा काही गोष्टी तुम्ही जर केला तर तुमच्या ज्या काही अडचणी आहेत, जे काही प्रॉब्लेम्स आहेत, ते मारुती राया नक्कीच दूर करतील. तर त्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे. तर हनुमान म्हणजे मारुती राया हे ब्रह्मचारी आहेत. ब्रह्मचर्य व्रत त्यांनी घेतलेलं आहे. हनुमान राया जे आहेत ते आजन्म चिरंजीव आहेत. श्रीरामांनी हनुमान रायांना चिरंजीव राहण्याचं वरदान दिलेलं आहे. त्यामुळे या कलियुगात सुद्धा हनुमान राया हे कायम आपल्यामध्ये त्यांचा वास आहे. ते कायम चिरंजीव आहेत, कायम अमर आहेत. जेवढी तुम्ही त्यांची सेवा करताल तेवढे ते तुमच्यावरती प्रसन्न होणार आहेत. आणि त्यामुळे आपण त्यांची जी पूजा आहे ती आपण देवघरात करत नाही, पण आपण त्यांचा जो फोटो आहे तो आपल्या दारावरती किंवा आपला एंट्रन्स जो असतो तिथे लावतो, तिथे पूजा करतो आणि मंदिरामध्ये जाऊन आपण हनुमानाची सेवा करतो. तर प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक एरियामध्ये मारुती रायाचं एकतरी मंदिर असतंच घराच्या जवळ. त्यामुळे ही जी सेवा आहे ते तुम्ही मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता. तर तुम्हाला काय करायचं आहे की मारुतीच्या मंदिरात जाण्याआधी घरामध्ये जेव्हा तुमची जी काही देवपूजा आहे ती साग्रसंगी तुमची देवपूजा झाल्यानंतर आपल्या हनुमान रायाची जी काही उपासना आहे ती तुम्हाला करायची आहे. तर त्यासाठी तुम्ही मारुती स्तोत्र, बजरंग बाण किंवा हनुमान चालीसा हे जे काही स्तोत्र आहेत त्याचं पठण करू शकता. 7 वेळा तुम्ही याचं पठण करायचं आहे. किंवा तुम्हाला अगदीच वेळ नसेल तर किमान 1 वेळ तरी तुम्ही याचं पठण करायला हवं. बजरंग बाण, हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचं किंवा मारुती रायाची जे काही पठण आपण करू शकतो तर ते आपण करायचं आहे. पण मारुती राया जे आहेत, हनुमान राया जे आहेत ते रामाचे परम भक्त आहेत. त्यामुळे कुठल्याही भक्ताला आनंद केव्हा होतो माहितीये का? जेव्हा आपण त्या भक्ताचा जो काही देव आहे, त्या भक्ताचे जे काही गुरु आहेत त्यांचा आपण जेव्हा नामस्मरण करतो, त्या देवाची जेव्हा आपण उपासना करतो ना, तेव्हा त्यांना जास्त आनंद होतो. तर असंच आहे की हनुमान रायाला सुद्धा रामरायांची सेवा प्रिय आहे. आणि आपण जर रामरायांची सेवा केली तर हनुमान रायांना नक्कीच ती प्रिय असणार आहे. तर हनुमान रायाचं स्तोत्र पठण करण्यापूर्वी तुम्ही रामरायांचं जे काही स्तोत्र आहे, राम रक्षा आहे, ती तुम्हाला म्हणायची आहे, त्याचं पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने सुरुवातीला तुम्ही राम रक्षा 7 वेळा राम रक्षा म्हणायचं आहे आणि त्यानंतर 7 वेळा हनुमान चालीसा किंवा हनुमान बजरंग बाण किंवा मारुती रायाचे जे काही स्तोत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे. तर 7 वेळा रामरक्षा, 7 वेळा तुम्ही हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्र म्हणू शकता किंवा तुम्ही हे एक वेळ तर किमान करायला हवं. आणि त्यानंतर तुम्हाला जायचं आहे मारुती रायाच्या मंदिरामध्ये. आता तुमच्या घराजवळ नक्कीच एखादं मारुती रायाचं मंदिर असेल तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला मारुती रायाच्या चरणी तुम्हाला रुईची जी माळ असते, दर शनिवारी मारुती रायाला जी रुईची माळ प्रिय आहे, रुईची माळ जी आपण अर्पण करतो ती माळ तुम्हाला मारुती रायाला अर्पण करायची आहे. आणि त्याचबरोबर शेंदूर, त्याचबरोबर चमेलीचं तेल जे म्हणतात, मोहरीचं तेल, चमेलीचं तेल, तर या सगळ्या गोष्टी मारुती रायाच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. रुईचं जी माळ आहे ती तुम्हाला मारुती रायाला अर्पण करायची आहे. तसेच ज्या आपण घरामध्ये ज्या पोळ्या करतो तर पोळ्या ताज्या पिठाच्या, ताज्या कणकेच्या पोळ्या करून त्याला तूप लावून त्याचा मलिदा करून आपण त्याचा एक लाडू बनवू शकतो आणि तो लाडू सुद्धा तिथे अर्पण करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या गोष्टी मारुती रायाच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. हरभऱ्याची डाळ तिथे अर्पण करू शकता. आणि हे अर्पण करताना तुम्ही मारुती रायाला तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या मारुती रायाला सांगायच्या आहेत. त्याला त्यातून मार्ग काढण्यासाठी विनंती करायची आहे. त्या अडचणींमधनं तुम्हाला दूर करण्यासाठी मारुती रायाला विनंती करायची आहे.
आणि या सगळ्या गोष्टी भक्तिभावाने त्यांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही हनुमानाची सेवा हनुमान जयंतीला करू शकता. आणि त्याचबरोबर हनुमान मंदिराच्या बाहेर, मारुतीच्या मंदिराच्या बाहेर जे गोरगरीब बसलेले असतात, तर त्यांना सुद्धा तुम्ही अन्नदान किंवा त्यांच्या गरजेच्या ज्या काही वस्तू आहेत त्या सुद्धा तुम्ही त्यांना अर्पण करू शकता, त्यांना दान करू शकता. तर दान केल्याने आपल्याकडे जे काही आहे ते वाढतं, कमी होत नाही. त्यामुळे दान नेहमीच करावं. तर तुम्ही सुद्धा तुमच्या इच्छेनुसार जे काही असेल ते तुम्ही दान केलं पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही हनुमान जयंतीला हनुमंताला प्रसन्न करण्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि तुमच्या अडचणीतून नक्कीच मारुती राया तुम्हाला मार्ग दाखवेल, तुमच्या अडचणीतून तुम्हाला सोडवेल. तर जी काही सेवा आहे ती मारुती रायाच्या चरणी अर्पण करून तुम्ही तुमची सेवा संपन्न करू शकता. श्री स्वामी समर्थ.